कालच आम्ही क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा मूवी बघितला आणि ओमला मराठी मीडियमला घातल्याचं एक आंतरिक समाधान मिळालं. ओमला शाळेत घालण्याच्या आधी आम्ही 3 वर्ष रिसर्च केलेला आणि त्यानंतर त्याला मराठी मीडियमला घालण्याचा निर्णय घेतला. त्या रिसर्चमधून असं जाणवलं, एका वर्कशॉपमधून आम्हाला एक गोष्ट कळली, ती म्हणजे बाळाला जर त्याच्या मातृभाषेपासून तोडलं तर त्याचा इम्पॅक्ट भावनिक विकासावर होऊ शकतो. म्हणजेच त्या व्यक्तीला जर त्याच्या मातृभाषेमध्ये बेसिक एज्युकेशन मिळालं तर त्याची भावनिक संगोपन व्यवस्थितरित्या होऊ शकतं. आणि ह्याच एका थॉट प्रोसेसने आम्ही त्याचं शिक्षण मराठी मीडियम मधून सुरू केलं. पण मला माहितीये, बबनच्या बायकोसारखं इतरांना सुद्धा या रॅट रेसच्या काळात आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूल मधून काढून मराठी मीडियमला टाकणं खूप डिफिकल्ट आहे. पण आपण छोटे छोटे बदल आज मातृभाषा दिनानिमित्त करू शकतो का? जसं की घरी कोणी पाहुणे आले तर ते छोट्या बाळाला विचारतात, अरे तुला ऍपल आवडतं का? अरे तू कुठल्या स्कूलमध्ये आहेस, कुठल्या स्टँडर्डमध्ये आहेस? तर असं न बोलता आपण त्यांना विचारू शकतो की अरे तुला कुठली फळं आवडतात बाळा, तू कुठल्या शाळेत शिकतोस, तू कितवीला आहेस? असं केल्यामुळे काय होईल की ऍटलिस्ट आपल्या घरामध्ये तरी आपली मातृभाषेचं व्यवस्थित संगोपन होईल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा.